हॅलो नमस्ते, मी शुभांगी. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मंत्रास फॉर हॅपी लाईफ. मी या माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर आपल्या अध्यात्मातील खूप साऱ्या आपल्याला परिचित अपरिचित अशा कथा, दाखले, दृष्टांत, काही प्रसंग आपल्या समोर मांडत असते की जेणेकरून त्यातून काही आपल्याला तत्व घेता येईल किंवा काही बोध घेता येईल आणि तो बोध, तो तत्व किंवा तो मंत्र तो पर्टिक्युलर मंत्र जर आपण आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट केला तर आपलं हे जीवन आपल्याला सुखी होण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर अध्यात्मातील खूप साऱ्या कथा, दाखले, दृष्टांत घेऊन येत असते. ते मी पहिलंच सांगितलं. त्याचबरोबर माझे हे व्हिडिओज बघितल्यामुळं तुमच्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल. कारण कसं आहे ना मंडळी, आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्माचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण विज्ञानाला जिथं काही मर्यादा येतात तिथून आपलं अध्यात्मशास्त्र आपल्याला मदत करतं. चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या अध्यात्मावर आधारित अशाच एका व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मंडळी, जीवनामध्ये पैशापेक्षा पण अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. बघा, जीवनात जर आपल्या जीवनात प्रेम, आदर, यश किंवा पद, प्रतिष्ठा हे जर काही मिळवायचं असेल ना, तर आपल्या अंगी असे पर्टिक्युलर काही गुण असावे लागतात किंवा ते आपल्याला आत्मसात करावे लागतात की त्यामुळं आपलं आयुष्य हे सुखकर होतं. आता फक्त पैसाच गरजेचा आहे का? तर नक्कीच नाही. काही गुण असे आपल्या अंगी असावे लागतात की त्यामुळं आपल्याला पैशाबरोबरच आपल्या जीवनामध्ये प्रेम, आदर, सुख, शांती, प्रतिष्ठा हे सर्व आपल्याला मिळेल. आणि हे मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यात काही गोष्टींचं नियोजन म्हणजेच प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. बघा, आपल्या मानवी जीवनामध्ये नियोजनाला अतिशय महत्त्व आहे. जीवनातील कोणत्याही पर्टिक्युलर गोष्टीबद्दल जर आपलं नियोजन परफेक्ट असेल तर आपण त्यामध्ये यशस्वी होतो. त्यासाठी आयुष्य हे सुखकर होण्यासाठी आपल्यामध्ये काही मॅनेजमेंट स्किल असणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे का की आपले जे देवी देवता आहेत ना, त्यांच्यामध्ये पण असे काही व्यवस्थापनाचे आणि नियोजनाचे गुण होते की जे आजच्या काळात सुद्धा जर आपण आत्मसात केलं तर आपण नक्कीच यशस्वी होतो आणि ते आत्मसात करणं तितकं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, श्रीरामाचा परमभक्त आणि आपल्या सगळ्यांचे पूजनीय असे मारुती राया म्हणजेच हनुमान हे एक कुशल व्यवस्थापक होते, म्हणजे ग्रेट मॅनेजमेंट होते. आपलं हे चंचल मन आणि कृती आणि वाणी ह्या तिघांचा समतोल कसा राखावा ना, हे आपल्याला मारुती रायांकडून शिकणं खूप गरजेचं आहे. असे हे हनुमान बलवान होते, बुद्धिमान होते, विद्यावान होते आणि ज्ञानी सुद्धा होते. आणि एवढं सगळं असून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते खूप विनम्र होते. योग्य वेळी योग्य कार्य कसं यशस्वीरित्या पार पाडायचं ना, ही त्यांच्यामध्ये एक अतिशय चांगली कला होती. आता सध्याच्या काळामध्ये धडपडणाऱ्या प्रत्येकासाठी त्यांच्या म्हणजे हनुमानांच्या जीवनातील जगण्याचं जे मॅनेजमेंट स्किल आहे ना, ते शिकणं खूप गरजेचं आहे. आणि आजचा व्हिडिओ आपण त्यासाठीच डेडिकेट करणार आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हनुमानातील असे कोणते गुण आहेत की जे आपण आत्मसात केलं तर आपलं हे जीवन सुखकर होईल, त्याबद्दल आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यापैकी सगळ्यात पहिला गुण म्हणजे शिकण्याची जिद्द. बघा, आजकाल शिक्षण किती महत्त्वाचं झालंय हे मी वेगळं सांगायला नको. बघा, भगवान हनुमान हे अगदी लहानपणापासून खूप बुद्धिमान होते. नवीन नवीन ज्ञान ग्रहण करण्यासाठी ते कायम उत्सुक असायचं. आपण असतो का? प्रत्येक वेळेला आपण आपलं कंपॅरिझन तुम्ही हनुमानाशी करून बघा. त्यांचे पिता केसरी आणि त्यांची आई अंजनीकडून त्यांनी खूप साऱ्या विद्या आत्मसात केल्या होत्या. तसंच त्यांचे धर्मपिता म्हणजे आपण पवनपुत्र म्हणतो, म्हणून त्यांचे धर्मपिता हे वायुदेव आहेत. त्यांच्याकडून पण त्यांनी खूप साऱ्या विद्या ग्रहण केल्या होत्या. आणि त्याचबरोबर रामायणातील रामाला जिने बोरं दिली ती शबरी, आणि अशा या शबरीचे जे गुरु होते ऋषी मतंग आणि सूर्यदेव, ह्यांच्याकडून पण हनुमानाने त्यांच्या जीवनामध्ये खूप साऱ्या विद्या शिकल्या होत्या. म्हणजेच प्रत्येक स्टेजला हनुमान इतके बुद्धिमान असून सुद्धा नवीन कला शिकण्याची जिद्द त्यांच्यामध्ये नेहमी दिसते. दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे कार्यक्षमता आणि निपुणता.
म्हणजे प्रत्येक कार्य किती क्षमतापूर्वक ते पूर्ण करायचे आणि त्यामध्ये ते कसे तरबेज होते ह्याबद्दलचे हे गुण आहेत. बघा, भगवान हनुमानाने कोणतंही कार्य हाती घेतलं आणि ते केलं नाही असं आपल्याला कधीही आढळत नाही. कोणतंही कार्य त्यांनी हाती घेतलं तर ते संपूर्ण केल्याशिवाय ते कधीही थांबायचे नाही. बघा, प्रत्येक आणि असं करण्यामध्ये ते खरंच निपुण होते. सुग्रीवाची मदत करण्यासाठी हनुमानानं श्रीराम आणि सुग्रीवांची भेट घडवून दिली आणि पुढे लंका दहनापर्यंत हनुमानाने श्रीरामांचा आदेश अगदी शिरसावंद्य मानून प्रत्येक कार्य पूर्ण केले. एवढंच नाही तर हनुमान हे एक कुशल व्यवस्थापक ह्या प्रसंगातून दिसून येतात की हनुमान हे एक कुशल व्यवस्थापक होते. समुद्र पार करून लंका गाठण्यासाठी देखील त्यांनी मोठ्या कुशलतेनं कार्य केले. तिसरा गुण म्हणजे नेतृत्व गुण. बघा, प्रत्येकाच्याच अंगी हा गुण असेल ह्याची ग्वाही देता येत नाही आपल्याला, पण आपल्या हनुमानाच्या अंगी नेतृत्व गुण होतं. बघा, संपूर्ण वानर सेनेचे ते सेनापती होते. जेव्हा रामाचं आणि रावणाचं युद्ध होणार होतं त्यावेळेला संपूर्ण वानर सेनेचं जे सेनापती पद होतं ते आपल्या पवनपुत्र हनुमानांच्याकडे होतं आणि हे का होतं तर त्यांच्यामध्ये असलेल्या त्या नेतृत्व गुणामुळेच होतं. बघा, लंकेमध्ये रावणाशी 2 हात करण्यासाठी निघालेली ही जी वानर सेना होती ना, त्यांची युद्धाची ही पहिलीच वेळ होती. त्यापूर्वी त्या वानरांनी कधीही कुठल्याही युद्धात भाग घेतला नव्हता. मात्र त्या सर्व वानरांना एवढा विश्वास होता की हनुमानाच्या नेतृत्वाखाली आपण नक्कीच लंकेवर विजय मिळवू. अशा प्रकारे साहसी वानर सेनेचे मार्गदर्शक बनून त्यांनी सगळ्यांचा सल्ला ऐकून पुढील युद्धाचं नियोजन केलं की ज्यामुळं लंकेपर्यंतचा प्रवास आणि सीतामाताला शोधणं शक्य झालं. एकंदरीत नेतृत्व करताना इतरांचा सल्ला ऐकणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. इतरांच्या विचारांना महत्त्व देणं ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. हे सर्व करत असताना हनुमानाने इतरांचा सल्लाही ऐकला आणि इतरांच्या विचारांना सुद्धा तेवढंच महत्त्व दिलं. ह्यातूनच आपल्याला हनुमानाच्या अंगी नेतृत्व गुण किती प्रकट होता, किती उत्कट होता हे जाणून येतं. आपल्याला माहिती आहे की हनुमान अत्यंत बलशाली होते, खूप ज्ञानी होते, अगदी पवनपुत्र होते. सगळ्यात जास्त पॉवरफुल कॅरेक्टर म्हणून आपण हनुमानाकडे बघतो. पण हे सगळे गुण असताना सुद्धा सगळ्यात जास्त महत्त्वाचा गुण त्यांच्या अंगी होता की ज्यामुळे त्यांना अगदी रामाच्या पायाशी स्थान मिळालं, तो म्हणजे विनम्रता. बघा, आजकाल आपण बघतो की थोड्याशा ज्ञानानं लोक हुरळून जातात, त्यांच्या अंगी विनम्रता येत नाही. पण तसं करून कधीच चालणार नाही. कारण विनम्रता हा असा एक गुण आहे की तो सगळ्या गुणांच्या वरती येणार, की तो सगळ्या गुणांना एक साथ घेऊन जातो. आता हनुमान हे अत्यंत बलशाली होते, बुद्धिमान होते, शक्तिशाली होते, मात्र विनम्रही होतेच. हनुमानाने लंका दहन केलं. हनुमानाने रामायणामध्ये आपण ऐकले की हनुमानाने लंका दहन केले. त्याचबरोबर महाभारतामध्ये जेव्हा भीमाला त्याच्या शरीरयष्टीचा, त्याच्या शक्तीचा गर्व झाला होता, त्यावेळेला त्याचा अहंकार दूर करण्याचं काम सुद्धा आपल्या हनुमानानेच केलेलं आहे. एवढंच नव्हे तर अर्जुनाचा सुद्धा त्यांनी गर्वहरण केले. त्याचबरोबर शनिदेव, अगदी श्रीकृष्णाचे बंधू बलराम ह्यांचा सुद्धा अहंकार त्यांनी दूर केला. या सगळ्या महान योद्धा आणि शक्तिशाली पुरुषांचा अहंकार त्यांनी जरी मोडला असला ना, तरी त्यांनी कधीही त्यांची विनम्रता सोडली नाही. याचाच अर्थ असा होतो की आपण हे आपल्या कामाच्या ठिकाणी, आपण कुठेही काम करत असतो त्या ठिकाणी कोणत्याही पदावर जरी आपण असलो तरी आपण विनम्र राहून आपलं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. पुढचा महत्त्वाचा गुण म्हणजे की जो 4 चौघांमध्ये आपल्याला अगदी वेगळं करतो तो म्हणजे समयसूचकता. हनुमानामध्ये असलेल्या ह्या समयसूचकतेची अनेक उदाहरणं देता येतील. रामायणामध्ये तर क्षणाक्षणाला हनुमानाच्या समयसूचकतेची आपल्याला जाणीव होते. कठीण प्रसंगी त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती योग्य निर्णय घेऊन प्रत्येक संकट अगदी दूर केले. मेघनादाच्या बाणानं मूर्छित झालेल्या लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानाला संजीवनी आणण्यासाठी हिमालय पर्वतरांगावरती पाठवलं होतं. आता हनुमान उडू शकत असल्यामुळं हे कार्य तर हनुमानच करत होते. ते एका क्षणात तयार झाले हनुमान हिमालयात जाण्यासाठी आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी कधीही संजीवनी बुटी बघितली नव्हती. जेव्हा ते हिमालय पर्वतावर गेले त्यावेळेला त्यांना सगळ्या वनस्पती ह्या संजीवनी बुटीसारख्याच दिसत होत्या. पण त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तो जो पर्वत होता तो पूर्ण पर्वत त्यांनी हाताने उचलून पूर्ण पर्वत हा लंकेमध्ये घेऊन आले.
जर ही त्यांनी त्यावेळेला समयसूचकता दाखवली नसती, ही तत्परता जर त्यांनी दाखवली नसती, तर आपले लक्ष्मण हे कधीही मूर्छेतून बाहेर आले नसते. म्हणजे सांगायचा भाग हाच आहे की आपण एखादं कार्य जर आपल्याला सांगितलं तर आपण त्याला खूप सारे क्वेश्चन करत असतो. पण असं न करता आपल्या बुद्धीचा, आपल्या समयसूचकतेचा जर वापर करून थोडा आपण हा जर आपल्या समयसूचकतेचा जर आपण वापर केला तर ते कार्य नक्कीच यशस्वी होतं. हे या आपल्या संजीवनी बुटीच्या प्रसंगातून आपल्याला दिसून येतं. असं पण होतं की आणि जर त्यांनी बुटी शोधण्यासाठी वेळ घालवला असता तर लक्ष्मणाचा जीव नक्कीच वाचला नसता. मंडळी, भगवान हनुमानातील असे अनेक गुण आहेत की जे आजच्या काळामध्ये एक उत्तम व्यवस्थापकासाठी तसंच आपल्या सर्वसामान्यांचं जीवन यशस्वी होण्यासाठी गरजेचे आहेत. शंका मात्र एवढीच आहे की आपण हनुमानाला पूजतो, हनुमानाची आपण पूजा करतो, त्याचं मारुती स्तोत्र म्हणतो, काही काही लोक तर डेली मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा म्हणतात. पण त्याचबरोबर त्यांच्या जीवनातले, त्यांच्या अंगी असणारे हे जर गुण आपण आपल्या अंगी उतरवले तर आपलं हे आयुष्य सुखी होण्यासाठी नक्कीच मदत होईल. जर तुम्हाला हनुमानाच्या अंगी असलेल्या गुणांचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या व्यक्ती, आवडत्या व्यक्ती, आपल्या मित्रमैत्रिणींशी जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे त्यांनाही हे गुण आत्मसात करण्यासाठी मदत होईल. जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा की ज्यामुळं मी हे अध्यात्मावरती आधारित असणारे हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्की मदत होईल. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशाच प्रकारचे अध्यात्मावरती आधारित नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला ऐकायचे असतील तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये तसं सांगा. भेटू अशाच एका नवीन अध्यात्मावरती आधारित व्हिडिओवरती. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.